88व्या साहित्य संमेलनाला माननीय 88व्या नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं. त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. 88व्या संमेलनानंतर आता 100वा पुन्हा सोलापूरला आहे. म्हणजे राज्यात 6 ठिकाणी 100वा आहे. पिंपरी चिंचवडचं आत्ताच झालं तसं सोलापूरला आहे. त्या संमेलनाला 27 तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला 88वा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन त्याला यावं. या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही. निमंत्रण खरं तर त्यांनी स्वीकारलं. सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की सुशीलकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे. 2019 त्यांनी असंच विधान केलेलं होतं. कसं पाहतात पक्ष याकडे? नाही, अशी असं आहे की अधिकृतपणे तर 19लाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही. शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल. नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते हे जगनमित्र आहेत. आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या. तर त्यातल्या समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झालेली, इतकी ती गुप्त असते. त्यामुळे इतक्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो. ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण नाही. तरुण प्रणितीताई या खूप तरुण तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आमदार म्हणून निवडून आले. आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनी जसं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवले नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणितीताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना BJPने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली. मोदी साहेब सोलापूरला येणार आहेत. कशा पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि तयारी कशी दौरा कसा असणार आणि रोड शो? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. माननीय मोदीजी हे वेगळ्या वेळेला सोलापूरला आले त्यांनी प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे. आणि आता थोडं कार्यक्रमाचं ठिकाण दूर आहे, जवळजवळ 12 किलोमीटर लांब आहे. जाण्या येण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाहीत तिथे. तरीही पूर्ण जो मंडप आहे जवळजवळ 1 लाख संख्येचा हा मंडप जो आहे तो भरेल. याचं कारण पूर्ण जिल्ह्याभरातून लोक उत्स्फूर्तपणे सकाळपासून येऊन आपापले सीट पकडणार. तर आशिष देशमुख असं म्हणतात की काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण कशा पद्धतीने बघता या विधान? मला माहितीच नाही. म्हणजे आशिष देशमुख असं म्हणाले हे पण माहिती नाही, कारण माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी सकाळपासून सोलापुरात होते. आम्ही एकत्रच आलो पुण्याहून. ते आत्ता गेल्यानंतर मी जरा मोकळा झालो. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत आशिष देशमुख असं म्हणाले, संजय राऊत तसं म्हणाले, असं मी आता थोडं शांतपणे बसून बघितल्यानंतरच तुम्हाला सांगू शकेन. आशिष देशमुखांना फोन करून विचारेन अरे कुठले 2 माजी मुख्यमंत्री म्हणतोय असं विचारेन. पण त्या 2 माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुशीलकुमार शिंदे नक्कीच नाहीत. दौरा कसा असेल मोदींचा दौरा कसा असेल की मिनिट टू मिनिट झाले? आता तरी असं वाटतंय की त्यांना एका दिवशी 3 कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळ्या राज्यात आहेत. पुढचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचा बंगलोरमध्ये आहे. त्यामुळे बहुधा ह्या 15,000 घरांचं लोकार्पण त्यांचं खूप दिवस पेंडिंग होतं, म्हणजे कार्यक्रम पेंडिंग होता. तेवढ्या करून ते लगेच जातील असं माझं मत आहे. माझा प्रयत्न असा चालला आहे की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शनाला यावं, त्याला जोडून एक छोटासा रोड शो करावा. पण त्यांचं कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते कुंभारी आहे. तिथे 3 हेलिपॅड केले आहेत. मग तिथे उतरा, गावात या, पुन्हा तिथे जा. हे त्यांच्या वेळापत्रकात बसत नाही असं दिसतं आहे. थोडा असाही विषय आला आहे की अजूनही यात्रा गड्डायात्रा चालू आहे. ती 20 तारखेपर्यंत चालेल. खूप गर्दी आहे.
आज आमचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळे जाणार होते, मग गर्दी पाहता ते म्हणाले मी आता 19ला जाईन. त्यामुळे जर मोदीजींचं मंदिरात जाण्याचं ठरलं तर भाविकांनाही खूप त्रास होऊ शकतो आणि मोदीजी अशा विषयात खूप आग्रही असतात. पण माहीत नाही, पण त्यांना बरेच दिवस सिद्धेश्वराचं दर्शनही घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस तेवढ्यापुरते आले असंही होईल, रोड शो होणार नाही. पण अजूनही काहीच आम्ही आमचा प्रस्ताव मांडायचा असतो. दिल्लीहून अजूनही हे टाइम टेबल आलं 10:30 ते 12, जवळ 1.5 तास ते आहेत. त्याच्यात ते पाहणी पण करणार, एक फ्लॅट ते पाहणार, त्याच्यानंतर बाकीची सगळी उद्घाटनं स्टेजवर करणार. दादा, तुमच्या त्या विचारमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण असं म्हणालात की कार्यकर्त्यांनी भाजपला मोदींजींना काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट असावेत, विशेषतः इतर पक्षातील लोक देणार असतील तर तसा गिफ्ट द्यावा. काय नेमकं याच्यातून? मी नाही म्हटलं, नाही. आणि मोदीजींच्या दौऱ्यामध्ये मोदीजींना गिफ्ट द्यावं एवढं मोठं काही गिफ्ट मला समोर दिसत नाही. पण मोदीजींनी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ते सोलापूर आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला गिफ्ट दिलंय सोलापूरला, तर या दौऱ्यात सोलापूरकरांना काही वेगळं गिफ्ट मिळणार आहे का? मोदी सोलापूरकरांच्या जवळजवळ बहुतांश मागण्या त्यावेळेला आपण मोदीजींकडे केल्या, मोदीजींनी त्या मान्य केल्या. त्याचा मोठा रे प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये हे होऊच शकत नव्हतं, ते सुद्धा अडंबास्तरी मान्य करतात. असा एखादा पेंडिंग विषय हा आपण त्या दिवशी प्रास्ताविकामध्ये मांडू. आणि त्यांचं अटेंटिव्हनेस इतका आहे की त्या प्रास्ताविकात मांडलेल्याचे सुद्धा ते नंतर त्यांच्या ऑफिसकडून विचारणा येते की बाई इसका प्रस्ताव भेजो, याचे डिटेल्स पाठवा. ओके सर, थँक्यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.